तर नमस्कार मंडळी, मी अनिल कलमष्टे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भटकंती यूट्यूब चॅनल। जो आम्ही पहिला व्हिडिओ बनवला होता भैरवगडावरती, त्याला तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला। आज आम्ही नवीन व्हिडिओ बनवणार आहोत, त्यालाही तुम्ही चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो। जो आज आपण गड पाहायला जाणार आहोत त्या गडाचे नाव आहे हरिश्चंद्रगड। भैरवगडाच्या पायथ्याशी असलेले गाव शिरपुंजे, तेथून आम्ही हरिश्चंद्रगडाचा प्रवास चालू केला। हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेले गाव पाचनई हे शिरपुंजे गावापासून 10 किलोमीटरवरती असल्याने आम्हाला तेथील प्रवास खूप योग्य वाटला। अर्ध्या तासाचा प्रवास करून आम्ही हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचनई गावामध्ये पोहोचलो व आमचा गड चढण्याचा प्रवास चालू झाला। अखेर आम्ही 1.5 तासाचा पायी प्रवास करून मंदिराच्या जवळ पोहोचलो आणि जे आपल्याला समोर दिसते ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर।
मंदिराजवळ पोहोचून आम्ही प्रथम मंदिरात असलेल्या शंकराच्या पिंडीला नमस्कार केला. हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू शंभू शिव महादेव. इथे आपल्याला जी समोर मूर्ती दिसते ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. आजूबाजूच्या परिसरात खूप सारी तलावे आहेत व तसेच छोटी मोठी मंदिरे देखील आहेत. ती फक्त दगडाने रचलेली आहेत. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे कोकण काढ्यासाठी रवाना झालो. कोकण कड्याचं दर्शन घेऊन आम्ही शंकराच्या पिंडीजवळ पोहोचलो. खूप मस्त असं गुहेमध्ये कोरीवकाम केलेली ही शंकराची पिंडी आहे आणि येथील पाणी हे कायम वर्षाच्या 12 महिने खूप थंडगार असतं. इथे पोचल्यावरती आपल्याला 4 खांब दिसून येतील. त्यातील 3 खांब हे पडलेले आहेत व एक खांब जो उभा आहे तो कलियुगाचा आहे असं म्हटलं जातं. ज्यावेळी कलियुग संपेल त्यावेळी हा देखील खांब पडून जाईल अशी इथे कथा सांगितली जाते. शंकराच्या पिंडीचे दर्शन घेऊन सर्वांनी एकच जल्लोष चालू केला, तो म्हणजे हर हर महादेव. भगवान शंकराच्या पिंडीचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास चालू केला. जो आपण हरिश्चंद्रगडावरती व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.